उपस्थित नागपूर शहर, नागपूर जिल्हा सगळ्यांची नावं काही घेत बसत नाही, पण सर्व सन्माननीय कार्यकर्ते, नेते मंडळी आणि ज्यांनी निवडणूक महागडी होते, एक एक मतदार 5-5 हजाराला विकत घेण्याची ताकद इथल्या राजकीय पक्षांनी निर्माण केली. अशा ह्या परिस्थितीमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांनी जी हिंमत दाखवली, त्या हिमतीला दाद देण्यासाठी आज मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. मी बऱ्याच जणांना फोन केला, अरे इलेक्शन आले, उभं राहता का? त्यांनी असं सांगितलं, प्रकाश हा सारा काही 80चा 90चा आणि 2000चा कालखंड नाही, हा सगळा बदललेला कालखंड. पैशाने सगळं विकत घेण्याचा असताना कारभार चालला. अरे बाबू, ए बाबू, जरा शांती दाखवा वहां पर. हा जो कालखंड आहे, हा कालखंड पूर्णपणे विकत घेणारा आणि विकत देणारा यांचा असणारा कालखंड आहे. आणि या विकत घेणाऱ्यामध्ये मी बसत नाही, माझी तेवढी ऐपत नाही. बोल प्रकाशराव, यावेळेस माफ करा, मी काय उभा राहतो. म्हटलं तुमचं नाव आहे, कार्य आहे, लोक तुम्हाला मानतात आहे. ते म्हटले हे सगळं आता विसरून जा. इथे नीतिमत्ता राहिली नाही. आणि नीतिमत्ता न राहिल्यामुळे हे इलेक्शन मी काही लढत. मित्र त्यांनी म्हटलं हे चुकीचं नाही, मी असं मानतो. आणि म्हणून मी म्हणालो की ह्यांची सगळ्यांची मी असताना दाद देतो. त्यांना माहित आहे की जो काही पैशाचा खेळ शेवटच्या 3 दिवसात होईल, त्याला मला तोंड देता येणार. हा वाटप करणारा कोण आहे? हा वाटप करणारा जो आहे त्याची भूमिका काय? त्याची भूमिका हीच आहे की मला पाहिजे असणारी व्यवस्था आली. मला पाहिजे असणारी जी व्यवस्था आहे ती आणायची. आणि ती व्यवस्था या संविधानातल्या विरोधातली व्यवस्था. त्या संविधानातल्या विरोधातली व्यवस्था आहे मनुवादी व्यवस्था. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की 400 कोटीचं काम जे आहे ते 800 कोटी करण्यात आलं.
सरकारची लूट झाली आणि त्याच लुटीच्या पैशातून आता असणारं इलेक्शन जिंकण्याचा तंत्र वापरल्या जात आहे. मित्रो, राजकीय पक्ष संपवण्याचा असणारा मार्ग अवलंबलेला. बिहारच्या निवडणुकीकडे ज्यावेळेस मी पाहतो, बिहारच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की अशीच प्रथा सुरुवात राहिली, अशीच प्रथा सुरुवात राहिली तर राजकीय पक्षांचं अस्तित्व हे नगण्य होऊन जाईल आणि राजकीय पक्षांचं अस्तित्व नगण्य झालं तर एक पक्षाचं राज्य यायला वेळ लागणार नाही आणि एक पक्षाचं राज्य आलं तर मग पाहिजे ते करा अशी असताना परिस्थिती. त्यावेळेस आपण लढायला जाऊ, त्यावेळेस आपण लढायला जाऊ तर ते शक्य होणार नाही हे लक्षात घ्या. हे शक्य होणार नाही आणि म्हणून जे आहे त्याच संरक्षण करणं ही आपली असणारी जबाबदारी आहे. जे आहे ते संरक्षण करण्याची असणारी जबाबदारी. कालच राजकारणातलं एक नवीन पाऊल पडलं. अमरनाथ सारख्या शहरामध्ये बीजेपी आणि काँग्रेस एकत्र. काही दिवसामध्ये दोघही भूमिका अशा घेतील की आम्ही आमच्या असणाऱ्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या अध्यक्षाला काढून टाकू. ते काढूनही टाकतील, याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कंडिशनिंग ऑफ माइंड. म्हणजे असं घडू शकतं ही जी अवस्था निर्माण करण्याची जी आहे ती परिस्थितीला सुरुवात झाली. ती सुरुवात झाली. इथे असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला, वंचितला, भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला, RSSला विरोध केल्यानंतर सुद्धा कुठल्याही आघाडीमध्ये स्थान मिळत नाही. त्याचं कारण आपण लक्षात घ्या. त्याचं कारण आपण असं लक्षात, आणि त्याचं एकमेव कारण आहे 1990 ला, म्हणजे 85 ते 1990 ला या देशामध्ये जे जनता दलाचं वादळ उभं केलं, की ज्या वादळामध्ये नंतर बीजेपी आली होती, त्यातून बदल घडला. सत्ता पलटली होती. ती सत्ता पलटवण्याची आजही ताकद आपल्यामध्ये आहे, लक्षात. ती सत्ता पलटवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे लक्षात घ्या. विश्वनाथ प्रताप सिंगांमार्फत एकच आम्ही असताना त्यावेळेस स्लोगन द्यायला लावलो. आम्ही सत्तेवरती आलो तर
तर 56 दीक्षा घेतल्यानंतर बहुदाना सवलती मिळणार नाहीत असा जो कायदा झाला तो रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. समूह उभा राहिला आणि बलदूत दाखला अशी असणारी परिस्थिती. आणि बहुदांच्या सवलती या सुरुवात झाली. ही ताकद आहे. आताही असताना आपल्याला ती ताकद वापरावी लागते. राजकीय पक्ष संपवण्याच्या पाठीमागचा जो डाव आहे तो आपण असताना लक्षात घ्या. संविधानवादी जो समूह आहे त्याला संघटनच राहिलं नाही तर तो विरोध कुठून करतो. संघटनच राहिलं नाही तर तो विरोध कुठून करणार. एकटा दुखता तर विरोध करू शकत नाही. मास्क म्हणून तो असताना रस्त्यावरती उतरतो केव्हा की जेव्हा त्याच्या हातामध्ये झेंडा असतो आणि त्याच्या हातामध्ये संघटनेचा बॅनर असतो. हा संघटनेचा आणि बॅनर याचंच शीन झालं तर विरोध करणारं कोण आहे. आणि म्हणून संघटन जिवंत ठेवणं ते चालतं बोलतं ठेवणं हे सगळ्यात मोठं संविधानाचं संरक्षण आहे हे आपण सर्व लक्षात घ्या. हे सगळ्यात मोठं संरक्षण आहे. उद्या तुम्हाला सत्तेवरती जाता आला तर फार चांगलं. सत्तेवरती जाता आलं तर फार चांगलं. पण सत्तेवरती जाता येत नसेल तर संघटन आपण वाचवलं पाहिजे. संघटन मध्ये ताकद ठेवली पाहिजे. ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हे लक्षात घ्या. संघटनेच्या ताकदीचा असताना जो एहसास आहे हा मोठा आहे. कारण समोरच्याला भीती वाटते. समोरच्याला दहशत असते की हा जो उभा राहिलेला माणूस मग तो मताच्या स्वरूपामध्ये उभा राहू किंवा मोर्चाच्या स्वरूपामध्ये उभा राहू त्याच्या विरोधात आपण असायला गेलो तर दोन हात आपल्याला करण्याची पाळी येते की काय ही भीती असते. आणि त्या भीतीपोटी तो आपलं शेवटचं पाऊल टाकत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून निवडणुकीमध्ये मी नेहमी म्हणत आलेलो आहे जिंकण्यासाठी आपण लढतो याच्याबद्दल दुमत नाही. पण जिंकलो नाही तर मला असणारं 80 साली परभणी मधल्या वाकोडे नावाच्या असणाऱ्या 80 वर्षाच्या व्यक्तीचा निरोप आला होता की माझी ही शेवटची निवडणूक आहे. माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला आपण येऊ. आणि मी त्या वाकोडेंना विचारलं की 80 वर्ष झाले तुम्ही लढताय का. त्या ते म्हटले वय झालेलं नाही तुमचं. वय झालं तर तुमच्या लक्षात येईल की चळवळीची टेक ही टिकली पाहिजे. मी त्यांना म्हटलं चळवळीची टेक म्हणजे काय. ते म्हटलं मी 3 वेळा नगरसेवक झालो, 4 वेळा हरलो, पण या परभणी शहरामध्ये मला विचारल्याशिवाय इथलं काहीच हलत नाही हे असताना लक्षात. आणि तो म्हटला ते गमत काही असेल एक तर मी जिंकतो किंवा मी दुसऱ्या क्रमांकावर.
माझे 80 वर्ष झाले तो म्हटलं, कधीही माझा दुसरा पाय मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. पण शेवटच्या क्षणापर्यंत मला चळवळीचा जो टेका आहे परभणीतला, तो मला असताना कायम त्या ठिकाणी मित्रो. आणि तिथून लक्षात आलं की इलेक्शन हे नुसतं जिंकण्याचं जरी गणित असलं, तरी आपल्याला मिळालेली मतं याची असणारी भीती समोरच्याला असते हे लक्षात घ्या. भीती असते. तो म्हटला मी हारलो, ते वाकोडे म्हणाले मी हारलो, नगरसेवक म्हणून जिंकून आलो नाही. पण या परभणीतलं पान मला विचारल्याशिवाय हल्लं नाही, कारण का परभणी हलवण्याची माझी ताकद. आज तेच आपल्याला सगळ्यांना करायचं. मी इथे कुठल्या राजकीय पक्षावरती टीका करणार नाही, कारण या सगळ्या राजकीय पक्षांचं असणारं अस्तित्व मी फार जवळून पाहिलेलं आहे. कोण कधी बिंदे होईल आणि कोण कधी बिंदे होणार नाही याचा मी तुम्हाला असा आराखडा पाडायचं सांगतो. टिकायचं असेल आणि इथला नेतृत्व आपल्याला करायचं असेल तर काळाची ओघ ही आपल्याला ओळखता आली. काळाची ओघ ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज काळाची ओघ हे सांगते की समाजवादी इतिहासाला नेतृत्व करू शकत नाही, मार्क्सिस्ट हा असणारा नेतृत्व करू शकत नाही, गांधीयन आहे हा नेतृत्व करू शकत नाही. इथला असणारं नेतृत्व जर कोण करू शकत असेल तर फुले शाहू आंबेडकरी ला मानणारा समूह जो आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.